मित्रांनो, तुमच्याकडे पैसा खूप येतोय, तुमचं इन्कम सुद्धा चांगलं चालू आहे, मात्र तो पैसा तुमच्याकडे अजिबात टिकत नाही किंवा तुमची प्रगती खुंटली आहे, प्रगती होत नाही आहे किंवा तुमचं प्रमोशन सुद्धा होत नाही आहे. खूप प्रयत्न करताय, खूप मेहनत करताय, पण तुमचं प्रमोशन काही केल्या होत नाहीये, प्रगती होत नाहीये. तुम्ही जो काही पैसा तुम्ही घरात आणता तो सतत कुठल्या ना कुठल्या मार्गाने खर्च होतो. घरात कोणतेही सदस्य असू दे, ते आजारी पडतात आणि त्या औषधांमध्ये तुमचा जास्त पैसा खर्च होतो किंवा तुमच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू आहेत ते जास्त सातत्याने बिघडत राहतात आणि त्याच्या मागे तुमचा पैसा जास्त जातो. तर हा जो पैसा आहे तो वाढण्यासाठी आज मी साधे सोपा उपाय आहे तो सांगणार आहे. तो उपाय जर तुम्ही मनापासून केला, विश्वास ठेवून केला, तर नक्की तुमच्या पैशांमध्ये भर होणार आहे आणि तुमच्या घरात भरभराट होणार आहे. तर मित्रांनो, पैसा आहे तो आपण कुठे ठेवतो? आपल्या पर्समध्ये ठेवतो, वॉलेटमध्ये ठेवतो किंवा तिजोरीत आपण कॅश ठेवतो. आता ही जी कॅश किंवा ती जागा आहे, तिजोरी आहे किंवा पर्स आहे, त्याला चार्ज करणं, त्याला पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. ते कसं काय आपण चार्ज करू शकतो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा उपाय खूप साधा आहे. काय करायचंय, आपले पर्स आहे त्याच्यामध्ये बिल, कोणत्याही प्रकारचे बिल तुम्हाला आपल्या पर्समध्ये ठेवायचं नाही आहे किंवा तुमच्या पर्समध्ये चिल्लर आणि कॅश आहे, म्हणजे 1000, 500 रुपये असतील, त्याची एकत्र तुम्ही चिल्लर आणि कॅश एकत्र ठेवायचं नाही. पहिल्या कप्प्यामध्ये वेगळे चिल्लर ठेवा आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये तुम्ही कॅश ठेवायचे. 500 किंवा 1000चे जे काही पैसे असतील तुम्ही ते तिथे ठेवून देऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, तर तुमची पर्स आहे ती तुम्हाला 15 दिवसांनी, आठवड्याने किंवा 1 महिन्याने ती रिकामी करायची आहे. तुम्हाला ती साफ करायची आहे आणि साफ केल्यानंतर तुम्हाला ती रिकामी पर्स आहे, वॉलेट आहे, ते तुम्हाला सूर्यप्रकाशात थोडा वेळ, म्हणजे 1-2 मिनिटांसाठी सूर्यप्रकाशात ठेवून द्यायचे आहे. ते चार्ज करण्यासाठी तुम्हाला ते ठेवल्यानंतर ते हातात घेऊन तुम्ही एक मंत्र बोलायचा आहे, महालक्ष्मीचा. तुम्हाला जो येत असेल तो मंत्र बोलला तरी चालेल. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्रीम 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 असं 3 वेळा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे किंवा 1 मिनिट 2 मिनिटं बोलू शकला तरी चालेल. तर हा मंत्र बोलल्यानंतर काय होणार आहे, ती पर्स आहे ती चार्ज होणार आहे. आता तुमच्याकडे कार्ड आहेत तर कार्डला सुद्धा तुम्ही, क्रेडिट कार्ड आहे त्याला सुद्धा चार्ज करायचं आहे. सेम असंच उन्हामध्ये तुम्हाला, सूर्यप्रकाशात तुम्हाला 1 मिनिट तरी तुम्ही ठेवला तरी चालेल. जास्त वेळ ठेवू नका, कारण त्याच्या मागे जी स्ट्रीप असते, कार्डच्या मागे जी स्ट्रीप असते ती डॅमेज होऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही फक्त अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट जरी सूर्यप्रकाशात ठेवला तरी ती चार्ज होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही हातात तुमचं ते क्रेडिट कार्ड आहे, कोणतेही कार्ड असेल ते हातात घ्या आणि श्रीम 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 असं तुम्हाला 3 वेळा बोलायचं आहे. किंवा तुम्हाला महालक्ष्मीचा दुसरा एखादा मंत्र माहिती असेल तर तो मंत्र 1 किंवा 1.5 मिनिट, 2 मिनिटं तुम्ही बोलू शकता आणि ते कार्ड आहे ते चार्ज करायचं आहे. यामुळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तिथे निर्माण होणार आहे आणि तुम्हाला खूप सारे पैसे मिळू शकतात. ही खूप सात्विक गोष्ट आहे, कारण हा जो उपाय आहे तो साधा आहे पण त्याचे इफेक्ट आहेत ते खूप मोठे आहेत. तुम्हाला खूप तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसेल, कारण पैशांचा इतका ओघ तुमच्याकडे, अनेक मार्गांनी तुम्हाला पैसे मिळू लागतील. तर हा अगदी साधा सोपा आहे, उपाय आहे. आठवड्यातून एकदा करू शकता, महिन्यातून एकदा करा किंवा तुम्हाला 15 दिवसांनी करायचं असेल तर 15 दिवसांनी एकदा करू शकता. आता बघा, तुम्ही जिथे तिजोरीत पैसे ठेवता तिथे तुम्हाला काय करायचं आहे, चंदनाचं एक अत्तर मिळतं, ते तुम्हाला थोडंसं तिथे स्प्रे करायचं आहे आणि नंतर तिथे तिजोरीत ठेवून द्यायचं आहे. किंवा तुम्ही तिजोरी साफ करायची आहे महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा, तिथे सुद्धा तुम्ही साफ केल्यानंतर चंदन पावडर किंवा चंदनचा स्प्रे मिळतो, अत्तर मिळतं, ते सुद्धा तुम्ही स्प्रे केला आणि हा मंत्र बोलला तरी तुम्हाला खूप छान असा इफेक्ट मिळणार आहे. आता हे झालं कार्ड आणि पैशांसाठी, म्हणजे पर्स आपण कशी चार्ज करू शकतो. आता मी तुम्हाला सांगते की तेही जमत नसेल तर तुम्ही काय करायचं, आपण जे धूप दाखवतो तर एखादा 1-2 कापूरच्या वड्या घ्या
कापूर, छोटे छोटे कापूर असतात, त्याच्या 2-3 वड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ते जाळायचे आहेत. आणि तो जो धूर निघतो, धूप आहे तो धूर निघतो, तो तुम्हाला तिजोरीमध्ये तो धूर हे करायचा आहे, दाखवायचा आहे. आणि तुमची पर्स आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे, तिथे सुद्धा तुम्ही थोड्या प्रमाणात ते धूर देऊ शकता. त्याने काय होईल, पॉझिटिव्ह एनर्जी जास्त येणार आहे आणि त्याच्यामुळे महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की होणार. आता मी तुम्हाला अजून एक उपाय सांगते. तर तुमच्या बँक लॉकर असतात, बँक लॉकरमध्ये तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता. चंदनची पावडर असेल किंवा ती सुद्धा स्प्रे करू शकता. किंवा अजून एक तुम्हाला उपाय सांगणार, ती जी पावडर बनवायची कशी आहे तेही सांगते. तर बँक लॉकरमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे, म्हणजे आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा तिथे बँकेत जाऊन तुमचं लॉकर साफ करायचं आहे. त्यातील जे दागिने असतील, पैसे असतील, काही पेपर आहेत प्रॉपर्टीचे, ते बाहेर काढायचे आहेत. तिथली जागा सगळी स्वच्छ करायची आहे आणि श्रीम 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 असा मंत्र बोलत तुम्हाला ती पावडर तिथे स्प्रे करायची आहे. आणि त्यानंतर परत तुमचं जे काही सामान आहे त्यात तुम्ही आतमध्ये ठेवून देऊ शकता. हे झालं अगदी साधे सोपे नियम आहे, ते तुम्हाला करायचे. आता मी एक खास अचूक उपाय सांगते. तो उपाय आहे, तुम्हाला ऑरेंज माहिती आहे, संत्रा, तर ते घ्यायचं आहे. त्याच्यावरचे जे साल आहे ते तुम्हाला काढायचं आहे. साल काढल्यानंतर ते तुम्हाला सूर्यप्रकाशात थोडा वेळ सुकवायचं आहे आणि त्याची तुम्हाला पावडर बनवायची आहे. पूर्णपणे तो चुरा करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी दालचिनी पावडर मिक्स करायची आहे आणि त्याला चार्ज करायचा आहे. श्रीम 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 हा मंत्र बोलत त्या पावडरला चार्ज करायचं आहे, एनर्जाइज करायचं आहे. ते झाल्यानंतर ही जी पावडर आहे ती तुम्ही तिजोरीमध्ये स्प्रे करू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये थोडी ठेवून देऊ शकता किंवा तुमचे कार्ड जे तुम्ही वापरता त्याच्यावरती थोडेसे शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या बँकेत जर लॉकर आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे दागिने ठेवता, प्रॉपर्टीचे पेपर ठेवता, पैसे ठेवता, तर त्या ठिकाणी सुद्धा ही पावडर तुम्हाला स्प्रे करायची आहे. आणि स्प्रे करताना तुम्हाला हा श्रीम 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 मंत्र बोलायचा आहे 3 वेळा. आणि जर तुम्ही ती पावडर नाही करू शकत असाल, बँक लॉकरमध्ये ठेवत नसाल, तर तुम्हाला रोज वॉटर मिळतं किंवा रोज अत्तर मिळतं, ते तुम्ही तिथे थोडंसं स्प्रे करायचं आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे, श्रीम श्रीम श्रीम. हा उपाय करून पहा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही महिन्यातून एकदा ती पावडर परत, म्हणजे जेव्हा साफ करायला जाणार तिजोरी किंवा बँक लॉकर, जे काही तुम्ही साफ कराल, पर्स, कार्ड, ते ती पावडर तुम्हाला सगळी काढून घ्यायची आहे आणि तुमच्या घराच्या कुंडीमध्ये टाकायची आहे. इतर कुठेही नाही, तर घराच्या कुंडीमध्ये टाका किंवा मातीमध्ये बाहेर झाडाखाली ठेवला तरी चालेल. आणि हळूहळू तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात एवढा परिवर्तन दिसून येईल. तुमच्या आयुष्यात हळूहळू अनेक मार्गांनी पैसे येऊ लागतील, धन पैसा आकर्षित होऊ लागेल. मात्र हा मंत्र जो सांगितला आहे तो बोलायला विसरू नका. जेव्हाही तुम्ही कॅश ठेवता तिजोरीमध्ये किंवा दागिने ठेवता, दागिने घालता, तेव्हा तुम्हाला हा एक शब्द बोलायचा आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 3 वेळा तुम्हाला धन्यवाद बोलायचा आहे. जेव्हा तुम्ही पैशाला किंवा दागिन्यांना रिस्पेक्ट द्यायला सुरुवात कराल, व्हॅल्यू द्याल, तेव्हा अनेक पटीने तीच वस्तू तुमच्या आयुष्यात परत यायला लागेल. हा युनिव्हर्सचा नियम आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला ती गोष्ट देता तेव्हा अनेक पटीने तुमच्या आयुष्यात ती पैसा काही असू दे, ती वस्तू अनेक पटीने यायला लागते. तर हा अगदी साधा सोपा उपाय नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यात खूप सारे पैसे येतील. पण मित्रांनो, मी जे काही उपाय सांगते, पण हे जे उपाय आहेत ना, ते तुम्ही मनापासून केले पाहिजे. अगदी विश्वास ठेवून मनापासून करून पहा. कोणतीही शंका मनात ठेवू नका. अगदी देवावर विश्वास ठेवून हा उपाय करा आणि मनात फक्त चांगले विचार आणा, निगेटिव्ह काही विचार आणू नका. आपलं कार्य आहे, जे कर्म आहे, ते चांगलं करत राहा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका, सात्विक राहा. तर हे उपाय नक्की करा आणि तुम्हाला फायदा झाला की कमेंटमध्ये मला कळवा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.